नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, हिवाळ्यात अशा हिरव्या भाज्या भरपूर येतात. त्यातलीच एक कोथिंबीर. अशी हिरवीगार कोथिंबीरची गड्डी पाहिली की कोथिंबीरची वडी खावीशी वाटते. आणि हो, अशा थंडीत जिभेचे पण चोचले वाढतातच की. चला तर मग पाहूया कशी करायची कोथिंबीर वडी. अशी कोथिंबीर मी पूर्ण निवडून घेतली आहे, स्वच्छ धुवून. मग ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. चिरलेल्या या कोथिंबीरमध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला आपण हळद टाकणार आहोत, लाल तिखट टाकणार आहोत, त्याच्यानंतर धण्याची पावडर आणि ही जिऱ्याची पावडर. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. आणि आपण यात आता तीळ टाकणार आहोत. हा थोडासा मी खायचा सोडा सुद्धा टाकलेला आहे, म्हणजे वडी आपली अशी एकदम हलकी होते. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण ओवा टाकायचा आहे. आता ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये मी हे चिंच गुळचं कोहळ टाकते. याच्याने काय होणार आहे, आपल्या वडीला एकदम छान आंबट गोड अशी चव येणार आहे. छान मिक्स करून झालं की मग त्यात आपण आता डाळीचं पीठ एकत्र करून घेणार आहोत. व्यवस्थित पिठाला हा सगळा मसाला लागला पाहिजे. पहा, पद्धत एकदम सोपी आहे. यात काय आणि जास्त असे मसाले काहीच नाही आहेत. साधे आपले रोजचे स्वयंपाकात जे मसाले असतात तेच घेतलेले आहेत आपण. आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. कोथिंबीरीला मीठ टाकल्यावर पाणी सुटतं, त्यामुळे एकदम पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं जसं लागतंय बेताबेतानी पाणी टाकत हे मळून घ्यायचं आहे. त्याला फार कमी लागतं पाणी मळण्याकरता. आणि आता हे पूर्ण व्यवस्थित मळून झालं की आपल्याला त्याला वाफ द्यायची आहे. पहा, असं हाताला जर चिटकत असेल ना तर थोडंसं हातावरती तेल घ्या आणि ते व्यवस्थित मळून घ्या. आता वाफ काढायची असेल तर तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. ताटाला तेल लावून जसं आपण ढोकळ्याला वाफ घेतो ना तशी वाफ घेऊ शकतो, नाहीतर मग चाळणीला तेल लावून उंडे तयार करून आपण वाफ घेऊ शकतो. आता इथे मी एवढ्या पिठाचे 2 उंडे तयार करते. पहा, असे लंबुळक्या आकाराचे आपण उंडे तयार करणार आहोत. साधारण एक मध्यम आकाराचा करणार आहोत. आणि नंतर त्याला आपण वाफेसाठी ठेवणार आहोत. पातेल्यात पाणी तापत ठेवलंय, त्याच्यावरती ही चाळणी ठेवूया आणि 15 मिनटं मोठ्या गॅसवरती चांगली वाफ घेऊया ह्याला. आता 15 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून पाहूया आणि सुरीने आपण एकदा चेक करूया. थोडीशी वाफ यायला हवी. अजून एक 2 मिनटं आपण वाफ घेऊया. 2 मिनटानंतर हे काढून आपल्याला आता हे पूर्ण गार करून घ्यायचं आहे. आधीच कापायचं नाही आहे. आता गार झाल्यानंतर मग सुरीला तेल लावून आपल्याला ते कापायचे आहेत. त्याचे एकसारखे तुकडे करून घ्या आणि मग आपल्याला ते शॅलो फ्राय करायचे आहेत. पहा, इथे मी काय करते तुम्हाला दाखवते आहे की हे आतमध्ये कसं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याचे सगळे तुकडे करून आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि शॅलो फ्राय करूया. काही लोक असेच कच्च्या ह्याच्यावरतीच
फोडणी टाकून तशीच खातात, पण थोडीशी शॅलो फ्राय करून खाल्ली तर खूप छान चुरचुरीत लागते. तर आपण आता या पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण फ्राय करण्याकरता हे तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. दोन्ही साईडने आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. उलटे सुलटे करून अशी चुरचुरीत तळून घ्यायची आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. बारीक म्हणजे मध्यम ते बारीकच्या मध्ये असा ठेवायचा आहे. पहा, वा किती छान रंग आला आहे. आणि हे असे सगळे आपण तळून घेतलेले आहेत. कसा छान रंग आलेला आहे आणि तळताना वासही इतका छान येतो आहे. एकदम मस्त झालेल्या आहेत वड्या. तुम्ही करून पहा अशा कोथिंबिरीच्या वड्या. आणि कशा झाल्या तर मला नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, एक व्हिडिओ बनवण्याकरता बरीच मेहनत लागते आणि तुमच्या पाठिंब्यामुळे अनेक वेगवेगळे पदार्थ करण्याची प्रेरणाही मिळते. म्हणूनच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या रेसिपीज जाणून घेण्याकरता परत भेटूया. धन्यवाद.